प्रत्येक कंपवाताला ट्रीटमेंट आहे. त्याला रामबाण आहे का? त्याला बरं करण्याची काही ट्रीटमेंट आहे का? बरं करण्याची जादूची ट्रीटमेंट जगामध्ये कुठेही अवेलेबल नाही. कारण मेंदूमधील पेशी झिजण्यामुळे निर्माण होणारा जो आजार आहे त्याला आपल्याला त्या पेशी रिप्लेस करण्याची अजून काही टेक्निक बाजारात आलेली नाहीये. शास्त्राने अजून भरपूर प्रयत्न चालू ठेवलेले आहेत, परंतु आतापर्यंत बरं करण्याचं काही दिशा मिळालेली नाहीये. मग आपण काय करू शकतो? आपण जे रसायन आपण बोललो थोड्या वेळापूर्वी, डोपामिन, या डोपामिनची जी काही मात्रा ब्रेनमध्ये कमी होते, मेंदूमध्ये ती डोपामिनची मात्रा कमी पडतीये, त्या मात्रेला पण वाढवू शकतो. कसं वाढवणार? सगळ्यात सोपा पर्याय, तोंडावाटे औषध घेऊन. डोपामिन आपल्या शरीरामध्ये रिलीज करणारी औषधं मिळतात. ती औषधं आपण घेऊन मेंदूमधलं डोपामिनची मात्रा वाढवून कंपवात कमी करण्याकरता ट्रीटमेंट नक्कीच करू शकतो. पण प्रत्येक वेळेस औषधं सफिशियंट आहेत का? या औषधांनी सगळं कंट्रोलमध्ये येऊ शकतं का? नाही. कधी कधी औषधाने कंट्रोलमध्ये येत नाही, पूर्णपणे औषधाने कंट्रोल होत नाही, किंवा कधी कधी औषधं घेऊन कंट्रोल होतं पण त्याचे साईड इफेक्ट्स औषधांच्या पेशंट्सना खूप होतात. मग अशा वेळेस काय ट्रीटमेंट करतात? तर अशा वेळेस काही ऑपरेशन किंवा सर्जरीज ही या आजारामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. कोणी म्हणेल खूप नवीन जगावेगळी काही सर्जरी आहे का? नाही. ही सर्जरी मागचे 15-20 वर्ष जगात केली जाते, परंतु ती सर्जरी करण्यासाठी, ते ऑपरेशन करण्यासाठी जी हत्यारं लागतात किंवा ज्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी लागतात त्या हळूहळू भारतामध्ये आता आपल्याला आजकाल पाहायला मिळतात. त्यामध्ये एक महत्त्वाची ट्रीटमेंट केली जाते ती म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन. मेंदूमध्ये पेशी डोपामिन जेव्हा त्यांना मिळतं तेव्हा काय करतात? डोपामिन त्या पेशी स्वतः साठवतात. ते गरजेप्रमाणे आपल्या पेशींमधून रिलीज होतं आणि ह्याला न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो आपण. न्यूरो ट्रान्समीटर पेशींच्या आतून जेव्हा बाहेर पडतं ते विद्युत प्रवाह निर्माण करण्याकरता मदत करतं. म्हणजे आपण काय करतोय? आपली बॅटरी जी असते गाडीमधली, तसंच त्यात ऍसिड टाकून आपण जे इलेक्ट्रिक करंट तयार करतो, तसं मेंदूमध्ये डोपामिन पासून इलेक्ट्रिक करंट तयार होतोय. आता हा जो इलेक्ट्रिक करंट आहे हा कमी पडतोय जर डोपामिन तयार होत नसेल तर. मग आपण डीप ब्रेन स्टिम्युलेशन मध्ये काय करतो? तर आपण इलेक्ट्रिक करंट मेंदूमध्येच पोहोचवतो. ज्या भागात त्या करंटची गरज आहे, त्या विद्युत प्रवाहांची गरज आहे, तिथे आपण औषध पोहोचवण्याच्या ऐवजी विद्युत प्रवाह पोहोचवतोय. या पद्धतीची ट्रीटमेंट म्हणजे याला आपण पेसमेकर म्हणतो.